आता आपल्याला किती उपाधी कुठं कळतात आपल्याला उपाधी. उपाधी म्हणजे त्याच्याशी आपण गुंतलो, त्याच्याशी एकलो. ही देह ही उपाधीच आहे. आणि या देहाला उपाधी स्वीकारल्यानंतर आपण कोणाची तरी मुलगी आहोत, कोणाची तरी बहीण आहोत, कोणाची तरी पत्नी आहोत, कोणाची तरी आई आहोत, कोणाची तरी सून आहोत, कोणाची तरी सासू. ह्या सगळ्या उपाध्या हे लक्षात येत नाही आपल्याला. आणि मग भगवान शिव म्हणजे कसे ते नग्न. नग्न म्हटलं ना, पुन्हा कसे आहेत म्हणजे गुण म्हणजे अगुण आहेत. परमात्मा कसा आहे, गुणरहित आहे. आता गुण आपल्याला वाटतं गुण असायला पाहिजे, दुर्गुण नसायला पाहिजे, पण परमात्म्याच्या ठिकाणी कोणताच गुण नाही आहे. आता गुणाचे बरेच प्रकार आहेत, परंतु आपण गुणरहित म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमगुणानं रहित आहे. कारण ज्यांची उपाधी असली असती तर मग ते सत्वगुणात तरी असले असते, रजगुणात तरी असले असते, तमगुणात तरी असले असते. जसं पहा, आपला आधी आकाश जो आहे ना, इथं मंडप देण्याच्या आधी आकाश कसं होतो, निर्गुण आहे, सगळीकडे सारखं आहे. परंतु आता आपण त्याच्यात मंडप घातला, ही उपाधी झाली. आणि उपाधी झाल्यामुळे याच्यात सीमित झालं, आकाशाच्या मध्ये आलं, मर्यादित झालं. आता ही पहा, वीज आहे वायरमध्ये, वायरमध्ये आली, उपाधीत आली. पुन्हा म्हणजे काय लावलं आपण, म्हणजे माईक लावला, उपाधी झाली, त्याच्यात सीमित झाली. म्हणजे काय लावलं, आता हे आपल्याला सींत ऐकायची, कारण त्याचा विजेचा संबंध आला की नाही, संबंध येतो उपाधीमध्ये. ही उपाधी लागली त्या विजेला, कशाची, मृदंगाची, शिंतची, टाळाची, गायनाची, सांगण्याची, ही उपाधी लागली. जसं पहा, हवा आहे, पण आता हे तर आपण सजवलं ना लग्न म्हणून, त्या फुग्यामध्ये काय झाली, फुग्या त्याची उपाधी, त्या हवेला उपाधी लागली आणि त्याच्यामध्ये ती सीमित झाली. तसं आपण परमात्मा आहेत, गुणरहित आहोत, पण आता उपाधी लागली की जशी उपाधी लागली मग तशाप्रमाणे म्हणतो. म्हणून असा नारदी सांगतात, कसे तुझे तुला पती होणारे अगुण, गुण नाही. आणि आपल्याला हरिपाठात पण सांगितलं, सगुण निर्गुण गुण गुणाचे अगुण, हरिवन मन व्यर्थ जाये, हरिविन मन व्यर्थ जाये, मन व्यर्थ जाये. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण गुणाचे आचे अगुण सगुण निर्गुण गुणाचे हरिविन. सगुणाच्या म्हणजे सगुणाच्या सापेक्ष त्याला निर्गुण म्हणावं लागतं. जसं आपल्याला आता ह्या सापेक्ष आहे ना, मंडपाच्या सापेक्ष आपण आलो किंवा तिथं ऊन आहे, आणि उन्हाच्या सापेक्ष काय झाली तर सावली, आणि सावली नाही ऊनही नाही असं असतं, हे की नाही. गरिबाच्या सापेक्ष श्रीमंत म्हणावं लागतं, मूर्खाच्या सापेक्ष शहाणा म्हणावं लागतं. काय आहे, छोट्याच्या सापेक्ष मोठा. तसं इथं परमात्मा हा सगुणही आहे, त्याच्या सापेक्ष निर्गुण आहे, आणि त्याच्याही पलीकडे गेलं तर अगुण आहे. आणि असं म्हटल्यानंतर नवलच म्हटलं, निष्काम आहे भगवान शिवजी. आता त्यांना कोण माता पिता आहे का? जसं आपण म्हणतो, हो माझ्या मालकाची ही आई आहे, माझी सासू आहे, माझी आई दुसरी. आपल्याला आई सांगता येते, वडील सांगता येते, परंतु भगवान शिवजीचे कोणते आई वडील आहेत कधी आपण विचार आहे का सांगितलं. जसं आता आपल्याला ही जी उमा, तिचे आई वडील आपल्याला सांगता येते, पण भगवान शिवजीनं कोणाच्या पोटी जन्म घेतलेला आहे कधी विचार केला? भगवान विष्णूनं कोणाच्या पोटी जन्म घेतलेला आहे? ब्रह्मदेव तरी विष्णूच्या नाभी कमलातून प्रगट झाले, परंतु आमचे हे दोन देवाकडे लक्ष जर पाहिलं, कुणाच्या पोटी जन्म घेतला सांगता येतं आपल्याला? कारण ते त्यांना आई नाही, त्यांना वडील पण नाही आहे, तेच सगळ्या जगताचे माता पित्याचे लक्ष घ्या. आणि म्हणून असं सांगितल्यानंतर मातृपितृ वर्जित हा नाही त्यांना. पुन्हा कसे येते मान रहित. शिवजींना कधीच मान म्हणजे कुणी द्यावा असं कधीच वाटत नाही. आणि आम्हाला थोडासा जर मान नाही दिला तर आम्ही काय होतं, आपल्याला मान लागतो. हळदी कुंकाला बोलावला पाहिजे, कथेला अहो म्हणे इथं कथा झाली आम्हाला माहीतच नाही, बोललेलंच नाही, आम्हाला मान लागतो आपल्याला.
जर आपल्याला लग्नामध्ये पत्रिका दिली तर काय करतात येतात म्हणजे आम्हाला पत्रिकाच नाही आली आपण जात नाहीत लग्नाला. जेवायला बोलवत तर जातो, नाही बोलवत तर जात नाही आपण. पण इथे सात परमार्थात पहा की जर महाप्रसाद आहे, नाही बोलवलं तुम्ही जाऊन खा प्रसाद, तो प्रसाद आहे, सर्वांनी यायचं सर्वांनी यायचं. पण भगवान शिवजींना आता पहा दक्ष प्रजापतींना उभा टाकून स्वागत नाही केलं, अपमान वाटला. पण भगवान शिवजीला शाप दिला तरी काय वाटलं का? शांत होते. ते मान रहित आहे. अमानी मानदहा मान्य अमानी. पुन्हा कसं आहे त्यांचा वेश कसा आहे म्हणजे भगवान शिवजींचा वेश तर तुम्हाला माहितीच आहे. अमंगल वेश धारण करणारे आहेत. कारण कोणतं वस्त्र त्यांचं? गजचर्म व्याघ्रांबर घालणारे तर ते